आज या ठिकाणी आमच्या विडणी गावामध्ये सध्या इलेक्शनचं वातावरण चालू आहे आणि चारही मुंड्या विरोधकांची चारही बाजूने हार झालेली असताना विरोधकांकडून आगुरी विद्येचा वापर या ठिकाणी करण्यात येत आहे। आता या ठिकाणी आम्ही जे आगुरी विद्या करणारे होते ते आगुरी विद्या करणारी लोक विडणी गावामध्ये त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे। त्या आगुरी विद्या करणाऱ्या लोकांकडून आदरणीय खासदार साहेबांच्या बंगल्यात भोवती देखील त्यांनी चक्रा मारलेल्या आहेत आणि बंगल्याभोवती देखील आगुरी विद्या करून त्या ठिकाणी आलेले आहेत। परंतु आपल्या आदरणीय खासदारांचं मोठं मन किंवा आमच्या विडणीतील सर्व ग्रामस्थ असतील, युवा वर्ग असतील, ज्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं, त्या सर्वांचं मोठं मन आणि दादांचा शब्दाचा मान राखून त्या ठिकाणी दादांनी मोठं मन दाखवून ते आगुरी विद्या करणारे जे कोणी होते त्यांना या ठिकाणी माफ करून त्यांना मार्गस्थ केलेलं आहे। परतच्या विद्या करणारे 100% समोरच्या लोकांना ओळखतील की हे काय करतात आणि काय नाही। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारच्या लोकांना आपण कितपत मतदान करायचं किंवा कितपत नाही किंवा कितपत निवडून द्यायचं हे आता तुमच्या हातात आहे। धन्यवाद। मला फोन आला की बंगल्याच्या भोवतीने काही तांत्रिक फिरतायत आणि या ठिकाणी विडणीमध्ये ते आमच्या विरोधातल्या कॅन्डिडेटच्या घरी जात असताना सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पकडलं। आता पकडल्यानंतर त्यांना मारहाण होऊ नये या हेतूने मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी विचारलं, ते म्हटले रणजित सिंग नाईक निंबाळकरच्या बंगल्याच्या भोवतीने फिरलो आहे आणि तिथंच काय करायचं ते केले आणि फक्त विडणीत जाताना आम्ही सापडलो। पण त्यांनी माफी मागितली आणि मग त्यांना आपण या ठिकाणी म्हटलं की कुणी मारहाण करू नका विनंती केली आणि त्यांना या ठिकाणावरून जाऊन दिले। तंत्र आणि मंत्र विद्येचा वापर करून रामराजे साहेब, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जिंकू शकत नाही। त्यासाठी विकासाची कामं करावं लागतात आणि मनं जिंकावं लागतात। आघोरी तांत्रिक आणून माझ्या बंगल्यावर मंत्रतंत्र करून तुम्हाला त्यातनं काही मिळणार नाही आणि अशा गोष्टी जर होऊन लोक इलेक्शन जिंकत असतील तर देशामध्ये फक्त आघोऱ्यांनीच राज्य केलं असतं। अशा प्रकारच्या गोष्टीचा आणि अशा